एका विषयी पेरी पेरी चीज फ्राय. चीज नाही ठीक आहे आपलं. सॉस आहे. खायला पाहिजे. नॉर्मल पेरी पेरी ओरिगॅनो आहे. आता कोणता हे म्हणला सँडविच? अमेरिकन टोस्ट. गरम व्हावं लागली बाई. हे झालं का नाही तुमचंच लावतो फक्त. ओके आणून देते की राहू. काय यार साईडलाच घेतो इकडं. तर आज आपण रंकावरचं आपलं फूड पॉईंट बसलं आपलं नाही तर रंकाळ बसलं अमेरिकन चीज टोस्ट आपण ट्राय करणार आहे. आपण बघू शकतो इथं एकदम असं प्रॉपरवरती चीज असतं हे केले आणि आतला आपण इन्ग्रेडियंट्स पण बघू शकता. चालू बघू आपण फ्रेश बारीक घ्यायचं आणि आपण ट्राय करायचं. एक नंबर क्वालिटी आणि आपलं रंकाळपाशी हे युनिक काय आपल्याला खायला भेटणार आहे. आपल्याला प्रॉपर असं मक्याला काय म्हणतात स्वीटकॉर्न. हां त्याला आपल्याला प्रॉपर असं स्वीटकॉर्न आहे. त्याला आपल्याला चीज आणि यांचं स्पेशल 2-3 सॉस आहेत. आपण ब्रेडची पण साईज बघू शकताय. तसे आपले इथे वेज टोस्ट आहेत प्लस आपलं मसाला टोस्ट त्याबरोबर आपलं वेज सँडविच तसा आणि फ्राईजमध्ये पण आपल्या इथं खूप प्रकार आहे. म्हणजे आपण बघू शकता सॉल्टेड फ्राईज आहे त्यासोबत आपल्याला पेरी पेरी फ्राईज आहे आणि त्यासोबत आपल्याला इथं सॉल्टेड चीज फ्राईज पण आहे. आणि पिझ्झामध्ये बघायला गेलं तर पिझ्झामध्ये आपल्याला मार्गेरिटा पिझ्झा येतो आहे त्यासोबत आपल्याला वेज चीज पिझ्झा येतो आहे. असं असंख्य प्रकार आणि बर्गर पण आपल्या इथं 4-5 बर्गर आपण इझिली घेऊ शकतो. म्हणजे त्यात पण आपल्याला वेज मेयो बर्गर आलं त्यासोबत आपलं स्पायसी वेज बर्गर आलं आणि ह्यांचं कॉम्बो ऑफर पण इथं चालू आहे. आपण फ्राईज टोस्ट आणि बर्गर ते फक्त आपल्याला 120ला बसणार आहे आणि फ्राईज टोस्ट पिझ्झा घेतलं तर आपल्याला ते बरोबर 130ला बसणार आहे. फ्राईज बर्गर आणि पिझ्झा घेतलं तर ते आपल्याला 140ला बसणार आहे. ही यांची एक खास ऑफर आहे. तिथं आपल्याला प्रॉपर असं सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे.
तुम्ही एकदम असं फॅमिलीसोबत येऊ शकता किंवा फ्रेंड्ससोबत पण येऊ शकता. आणि आपण इथला अमेरिकन टोस्ट ट्राय करू शकता. एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी आहे. त्यासोबत आपल्याला भरपूर गोष्टी आहे. चटणी घरची. बस ना. त्याच्यामध्ये आपण टोमॅटो पण टाकतो. टोमॅटो असेल, कोथिंबीर असते, घरचे मसाले असतात आणि जे प्युअर फ्रेश आपण दररोजच्या दररोज भाज्या कटिंग करून घरात सुद्धा बाहेर न करून नाही, सगळं घरचं आणि सुद्धा आम्ही करतो. त्यामुळे क्वालिटी आणि हायजीन मेंटेन असतं. हे पण होतं. सिंगल हे पण होतं. ते किती जण बनवायला आता मग? ही 5 जण आपण बनवतो. शुभांगी बाकी हिंडल्यानंतर तुमची बॅग करतो तुम्हाला. तेच सांगा. नेमकं आपलं बाईक राहिल्यापासून आपलं चायवाला कसं झाला? आपली सुरुवात तसं बघायला गेलं ना तर व्यवसाय आपला पूर्वी होता बासूंच्याचा वगैरे, परंतु तो कालांतरानं काही महापुरात वगैरे 2 वेळा मटेरियल आपलं वाहून गेलं. मग त्यानंतर स्टॉप केलं. त्याच्यानंतर माझं 2 व्हीलर 4 व्हीलर ट्रान्सपोर्ट हेवी बॅच, जो ऑलराऊंडर मी ड्रायव्हर आहे. त्यामुळे मी ते ड्रायव्हिंग करतो. लक्झरी केली, डंपर केले, लाईनचे ड्रायव्हिंग काम केलं आणि स्वतःचं काहीतरी खंत होती की आपला एक काहीतरी स्वतःचा बिझनेस असावा, हा पूर्वीपासून होता. मग स्पॉट शोधायचं कोणता, तर रंकाळ्याजवळ माझ्या घरापासून 5 मिनिटं अंतरावर जुना वाशिम नाक्याचं सन्मानाची गार्डन तिथं स्पॉट आहे. त्या स्पॉटजवळ आपली छोटीशी गाडी आपण सुरू केलेली आहे. तर करता करता आपला एक होता की स्वतःचा बिझनेस तयार करायचा. मग शून्यातून सुरुवात केली. राईडला जाण्याचं तुम्ही प्रत्येक वेळेला मालकांना सांगणं वगैरे किंवा अचानक राईड ठरायच्या, नाईटच्या राईड असायच्या, परत जंगल राईड शक्यतो नाईट राईड असेल. आणि खास करून माझी हिमालय ॲडव्हेंचर गाडी, त्यामुळे आम्ही शक्यतो जंगल, मंदिरं, गडकिल्ले, ऑफ रोड ह्या ह्याच्यातच आम्ही जास्त करून असतो. काहीतरी आपलं असावं आणि आपल्याला केव्हाही जावं आणि आपला एक बिझनेसचा आवड होती पहिल्यापासून, म्हणून आपली एक सुरुवात ही केलेली आहे. मी सगळ्यांना दादाच्या सर्वांनी अकाउंटला सबस्क्राईब, लाईक, फॉलो आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा, इंस्टाग्रामला असेल तर फॉलो करा आणि यूट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा नक्कीच. एकदा आपल्या दुकानाला अवश्य भेट द्या. अंकलांची दिली ना आता आपण चायवाला बाईक राहिलं आपण मॅगी टेस्ट करणार. आपण बघू शकता क्वालिटी एवढे आणि एकदम असं गरम आहे. बाऊला आपल्याला भाजारी, त्यासाठी आपण रुमाल खाली घातलं. एकदम गरम मॅगी आणि एकदम फ्रेश, एकदम घरगुती पद्धतीनं, एकदम असं घरगुती पद्धतीनं आणि त्यावर आपलं हायजीन यांनी प्रॉपर असं मेंटेन केलं. तर मॅगीचा फ्लेवर यायला लागला आहे. त्यांनी मॅगी वरनं एक्स्ट्रा टाकले म्हणून यांचं प्रॉपर असं मॅगी फ्लेवर लागले. व्हेजिटेबल तर करून घातले म्हणजे एकदम असं प्रॉपर प्रत्येक बाईला आपल्याला व्हेजिटेबलचा टेस्ट सुद्धा आहे. आणि आपली ही फुल बाउलची प्राइसिंग फक्त आपली इथे 30 रुपये आहे. आपण कधी पण येऊ शकता आणि खाऊ शकता. एकदम ऑथेंटिक फ्लेवर आहे आपली आणि मॅगीचं साईज बघू शकता. तर आपली टायमिंग संध्याकाळी 5 ते रात्री 12पर्यंत असते. आपण कधी पण येऊ शकता आणि हे मॅगी टेस्ट करू शकतो. आणि यासोबत आपण इथं रात्रीचा आला कधी तर यांचं स्पेशल चहा आहे, ते पण आपण ट्राय करू शकता. त्याची प्राइसिंग फक्त आपली इथं 10 रुपये आहे. हे कोणता बॉल म्हणला? कितक्याला बॉल आहे. करेगी
किती चॉकलेट आहे यावर? 3 चॉकलेट आहेत. कोणकोणतं? मिल्क व्हाईट डार्क. मस्त आहे. आता आपण स्ट्रॉबेरी बाउल ट्राय केला आहे. खूपच मस्त आहे. स्ट्रॉबेरी चॉकलेट खूप त्याचं एक मिक्सिंग केलं आहे ते खूप छान आहे. अवश्य भेट द्या इथं तुम्ही. द डेझर्ट प्लेस संध्या मठपासून पुढं आहे. तर आता आपण डेझर्ट प्लेसला आलो आणि आपल्या इथं आपण कोणते किटकॅट पाऊल ना. तर आता आपण इथं किटकॅट पाऊल ट्राय करणार आणि आपण इथं हे बघू शकताय. याला आपल्याला प्रॉपर असं किटकॅट हे स्मॅश ना, आपल्याला प्रॉपर असं किटकॅट स्मॅश करून दिले आणि वरती आपल्याला चॉकलेट स्प्रिंकल केले. आणि यात आपल्याला टोटल की नाही 2 फ्लेवर देते. एक आपल्याला मिल्क आणि एक डार्क चॉकलेट असं 2 फ्लेवर येते. आणि ते प्राईसिंग आपल्या इथं फक्त 130 रुपये. तर आपण हे बघू शकता एकदम असं ओव्हरलोड चॉकलेट असं ओव्हरलोड केलेलं आहे. तर तुम्ही यात बघू शकता आपल्याला ब्राउनी आहे, त्यासोबत आपल्याला फुल लोडेड असं 2 चॉकलेट आहे आणि त्यात आपल्या वरती किटकॅटनं आपल्याला गार्निश केलेलं आहे. आणि आपल्याला हे चॉकलेट आपलं स्प्रिंकल पण आहे. एकदम फुल्ली असं लोड करून दिलेलं आपण बघू शकता. आणि आपला पत्ता सांगायचं म्हणलं तर आपलं जुना वाशीनाका रोड आपलं फॅमिली फार्मिंगच्या बरोबर समोर द डेझर्ट पॅलेस आहे. आपण बघू शकता. कधी पण आपण आपली टायमिंग संध्याकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत आहे. कधी पण येऊन आपण हे डेझर्ट पाव ट्राय करू शकतो. याची प्राइसिंग फक्त आपली इथे 130 रुपये आहे. आम्ही डेझर्ट प्लेसला नेहमीच येतो. स्ट्रॉबेरीची आत्ता ऑर्डर दिली. असे या. खूप सुंदर मुंबईसारखी टेस्ट आहे इकडे. तर आता आपण आलो आहे मोरया मसाला दूध. आता आपण इथे की नाही एकदम असं मसाला दूध आपण ट्राय करणार आणि त्यासोबत आपण कोल्हापुरी अस्सल मसाला दूध नेमकं काय असते ते आपण तुम्हाला या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेऊया. आणि त्यासोबत आपलं घराने एकदम असं प्रॉपर कोल्हापूर दूध केलं आहे, तुम्ही बघू शकताय. बरोबर दूध कमी आहे आणि आपलं नाही तर आपल्या दुधाची प्राइसिंग आहे 20 रुपयाला हाफ. 20 रुपयाला हाफ आणि फुल आपल्याला 30 रुपयाला भेटते. आणि आपली टायमिंग संडे 5 ते 12 आहे. वास कसं सपले हो. तर आपल्यासोबत आता विनायक पाटील सर आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ आपला मसाला दूधचा आपण काय काय फायदे आहे. तर आपण सांगू शकताय. मी बऱ्याच वेळेला ॲक्च्युली खरं तर मला दूध पिण्याची सवय नव्हती, पण इथं आल्यानंतर जेव्हा आपले जे मालक आहेत त्यांची ओळख झाली आणि मला ही सवय लागली आणि ते ह्या दुधात हळद पण मिक्स करून देतात. अतिशय चांगल्या क्वालिटीचं उत्कृष्ट पद्धतीचं असं दर्जेदार मसाले दूध आहे. याच्यात ड्रायफ्रूट्स पण आहेत, केसर आहे आणि हळद घातल्यामुळे याचे होणारे जे फायदे आहेत, जसं आयुर्वेदात सांगितलेलं आहे की रोज 1 ग्लास मसाला दूध प्यावं हळद घालून. पण ते रोज जमत नाही.
पण इथं आल्यामुळं ते आमची दररोजची व्यवस्थाच झाली आणि आता मला याची सवय लागली आहे. आठवड्यातून 2 ते 3 वेळा मी इथे हे मसाला दूध घेण्यासाठी येतोच आणि मी सर्वांना असं सजेस्ट करेन की तुम्हीही कधी या साईडला आला तर नक्की या दुधाचा आस्वाद घ्या. धन्यवाद. तर आत्ता पण यांचा आपण मसाला दूध घेतलेला आहे. अस्सल कोल्हापूर रांगडी चवचा आपण ट्राय करणार आपण. एकदम असं नैसर्गिक दुधाचा अस्सल चव आपण घ्यायचा असलं तर आपण एकदा अवश्य भेट देऊ. तर आपल्याला काजू बदाम पिस्ता त्यासोबत आपल्याला वेलदोडे ना त्यासोबत आपल्याला वेलदोडेचं असं फ्लेवर लागायला लागले एकदम असं प्रॉपर. आणि याचं आपण हायजीन बघूया की एकदम नीट अँड क्लीन आहे. नमस्कार, मी सौरभ पाटील. आपण मोर्या मसाला दूध नवीनच चालू केलं आहे 26 जानेवारीला. राज कपूर पुतळा ते जुना वाशीनगर रोड एकदा या लागते मोर्या मसाला दूध कोल्हापूर. आपलं यात काजू बदाम पिस्ता इलायची याचं आपण यात ॲड केले. अस्सल दुधाची अस्सल रांगडी चव एकदा ट्राय करायला यार. आजचा व्हिडिओ आत्ता इथे एंड होत आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.